ड्रग्ज प्रकरणाचे पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचं गोवा कनेक्शन आता पुढे येत आहे। सांगलीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। पुण्यातल्या ड्रग्ज दिल्ली, पंजाब आणि हरियाणातही गेल्याचा पोलिसांचा संशय आहे। पुणे, सांगली, दिल्लीनंतर पंजाब, हरियाणा आणि गोव्यात देखील ड्रग्जचा पुरवठा झाल्याची माहिती आहे। ड्रग्ज प्रकरणातला मास्टरमाइंड संदीप धुनिया हा मूळचा पंजाबचा आहे। संदीप दिल्लीतून परदेशात आणि इतरत्र ड्रग्जचा पुरवठा करत होता। या पार्श्वभूमीवर काही मुद्देमाल हा पंजाब आणि हरियाणामध्ये पाठवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ MIDC या ठिकाणी काही दिवसांपूर्वी छापेमारी करत तब्बल 650 किलो MD ड्रग्ज पकडलं होतं। त्यापूर्वी पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी इथं कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केलं होतं। आज हे ड्रग्ज पुण्यात आणले असून त्यांचा पंचनामा केला जाणार आहे। यासाठी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश या ठिकाणी येतील आणि हा मुद्देमाल बघणार आहेत। मुद्देमाल याचं वजन केलं जाणार आहे। तर सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक भागातून मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि आज त्याचा पंचनामा केला जाणार आहे। कशा पद्धतीने ही कारवाई होईल? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 18 फेब्रुवारी रोजी सोमवार पेठेत MD ड्रग्ज जप्त केले होते आणि त्यानंतर या ड्रग्ज रॅकेटचा प्रवास जो आहे तो फक्त पुण्यापुरता लिमिटेड नसून सांगली असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा थेट लंडनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचा जो किंग मास्टर, ज्याला आपण मास्टरमाइंड देखील म्हणतोय, तो संदीप धुनिया हा आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकर आहे। अनेक अंमली पदार्थ च्या तस्करी केल्याप्रकरणी याच्यावर आधी देखील गुन्हा दाखल होता आणि याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तर कंबर कसलीच आहे, पण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय यंत्रणा म्हणजेच इंटरपोलची मदत देखील या संपूर्ण प्रकरणात घेण्यात येणार आहे आणि संदीप धुनियाच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जी आहे ती देखील जारी केलेली आहे। दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांनी जो सगळा जप्त केलेला मुद्देमाल आहे, जो कुरकुंभ आणि पुण्यातून केलेला आहे, त्याचा पंचनामा जो आहे तो आज पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत ते करणार आहेत आणि जी सगळी न्यायालयीन प्रोसिजर आहे ती पार पडेल। पण सगळ्यात मुख्य बाब याच्यातली आपल्याला बघायला लागेल की अजून या संदीप धुनियाने कुठे कुठे हे ड्रग्ज पाठवलेले आहेत, कुठून त्याची तस्करी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, संदीप धुनिया आता तपास यंत्रणेच्या प्राथमिक माहितीनुसार हा सध्या कुवेतमध्ये असण्याची शक्यता आहे। त्यामुळे देखील तपास यंत्रणा जे आहेत त्यांचे वेगवेगळे पथक जे आहेत ते अनेक ठिकाणी रवाना होऊन या किंग मास्टरचा, या ड्रग मास्टरचा तपास करतायत। नक्कीच अक्षय, त्यामुळे या सगळ्या तपासातून, चौकशीतून आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।